दक्षिण सोलापूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बोरामणी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बोरामणी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे। या निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी विजय संपादित केला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। बोरामणी जिल्हा परिषद गटात भाजपचे नेताजी खंडागळे यांनी विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला। त्यांच्या या विजयामुळे गटातील भाजपच्या ताकदीवर शिक्कामोर्तब झाला आहे। बोरामणी गणातून वर्षा सोमनाथ पटणे या विजयी झाल्या। या विजयामुळे बोरामणी पट्ट्यात भाजपचं संघटन अधिक मजबूत झालं असल्याचं दिसून आलं। कासेगाव पंचायत समिती गणातून विजय उमाकांत राठोड यांनी आपलं वर्चस्व राखत विजयश्री खेचून आणली। विजयाची घोषणा होताच समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी दिलेला हा कौल असल्याचं विजयी उमेदवार नेताजी खंडागळे आणि विजय राठोड यांनी यावेळी सांगितलं। या 15 गावाच्या सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो। त्या ग्रामस्थांनी मतदार बंधू भगिनींनी मला निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। आणि महत्त्वाचं म्हणजे विकासरत्न पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आमच्या पाठीशी राहिले आणि त्यांचाच तो विजय आहे। आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि जे कोणी आपले हितचिंतक आणि सर्व ज्यांनी आपल्या विजयासाठी माझ्या विजयासाठी आपल्या विजयासाठी जे झटलेले आहेत त्यांना मी खूप खूप आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो। आणि आजचा जो विजय आहे हा आमचा विजय नसून या गंगेवाडी ते पिंजरवाडीपर्यंत जे मतदार आहेत हा त्यांचा विजय आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार विकासरत्न आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा हा विजय आहे। कारण हा प्रत्येक मतदार हा सचिनदादा म्हणून काम त्यांचे मतदाराचे फार मोठे उपकार आमच्या तिन्ही उमेदवार झाले। त्यांचे उपकार विसरणं कधीही शक्य नाही आणि त्यांची परतफेड म्हणजे आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून करू हे मी आश्वासन